भोईटे सर, वेगानं चित्र बदलतंय क्षणाक्षणाला. नम्रता, खूपच वेगानं बदल होताना दिसतात आहे. आपल्याला जे कल आपण एका बुलेटिनमध्ये सांगतो, दुसऱ्या बुलेटिनमध्ये ते बदलताना दिसतात आहे. मात्र त्यातही जम्मू काश्मीरमध्ये सत्ता कुणाची, शिकारा कुणाला सत्तेच्या किनाऱ्यावर लावणार, हा जो प्रश्न आपल्याला पडलेला आहे, प्रेक्षकांना पडलेला आहे. लोकल काही न्यूजपेपर जे आहेत जम्मू काश्मीरमधले, त्यांच्या वेबसाईटवर जी माहिती आहे त्याबद्दल मी सांगतो की तिकडे यांनी नॅशनल कॉन्फरन्सला 36 जागा आणि काँग्रेसला 9 म्हणजे 45 जागा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला दाखवल्यात. PDP ज्याच्याबद्दल उमर अब्दुल्ला सकाळी बोललेले की आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत, म्हणजे ते 45 आणि 5 50 जागांचं दिसतंय. इकडे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे 90 जागा विधानसभेच्या आणि निवडून येणाऱ्या आमदारांच्या आणि 5 जागा 95. जर आकडा आपण तो पाहिला तर एकंदरीत आपल्याला 45 आणि 3 48 जागा ही बहुमताची फिगर सध्या तरी जर PDP बरोबर आली नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसच्या तर पार करताना आपल्याला दिसते. 46 जागी ती मॅजिक फिगर सरकून 48 जागांवर 49 जागांवर गेलेली दिसेल. आपल्याला ती पार करताना दिसेल. 11 अपक्ष आमदार जे आहेत 11 हे नेमके कुणाचे, ते इंजिनियर शेख रशीद जे खरं तर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे, तुरुंगातून निवडणूक लोकसभेची लढवली, खासदार झाले, पॅरोलवर बाहेरून त्यांनी प्रचार केला. काँग्रेसच्या 9 जागा आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या 36 जागा हे आकडे या लोकल मीडियात दाखवलेले आहेत. फक्त 11 जागा कोणाच्या त्यावरही बरंच काही दिसू शकतं. पण 11च्या 11 जरी भाजपकडे गेले तरी सुद्धा आकडा 40, कारण भाजपला लोकल मीडिया जम्मू काश्मीरमधला लोकल मीडिया 29 जागा दाखवताना दिसतोय. त्यामुळे सध्या तरी लोकल मीडियाच्या आकडेवारीनुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी सत्तेकडे आलेली दिसते. PDP बरोबर गेली तर ती सत्तेवरही येताना दिसते. नम्रता, आणि अगदीच ही मॅजिक फिगर त्यांनी आता जरी गाठलेली आहे, आपल्याकडे सुद्धा स्क्रीनवरती जे आकडे दिसत आहेत त्यानुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स 46 जागी आहे, म्हणजे मॅजिक फिगर त्यांनी गाठलेली आहे. आणि अखेरच्या क्षणी काहीही गोंधळ नको म्हणून मला वाटतं काँग्रेसचे श्रेष्ठी दिल्लीतून काश्मीरला रवाना झालेले असतील. जी काही गणितं मांडायची ती आता दिवसाच्या सुरुवातीला मांडायची आणि पटापट हालचाली करायच्या, अशी कदाचित त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते. होय सर, काही झालं तरी काँग्रेस गोवा विसरू शकत नाही. आपल्याला आठवत असेल, म्हणजे गोवामध्ये काँग्रेस पुढे होती, मात्र नितीन गडकरी हे गोव्याला पोहोचले आणि एका रात्रीत चमत्कार घडला. झोपताना काँग्रेस पुढे होती. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र भाजपचं कमळ फुललेलं दिसलेलं. तेव्हापासून मला वाटतं काँग्रेस कोणताही धोका पत्करायला तयार नसते. आधीच हालचाली होतात. मधल्या काळातच गेल्या 2-3 दिवसातच बरीच सूत्र हल्लेली असतील. मेहबूबा मुफ्तींशी जरी त्यांची कन्या पिछाडीवर असली तरी 5 हा आकडा सध्याच्या काळात सध्याचे जे निकाल समोर आहेत त्यात मोठाच आहे. त्यामुळे PDPच्या मेहबूबा मुफ्तींशी सुद्धा बोलणं झालेलं असेल. खूप काही आपल्याला काही तासातच आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. नम्रता, अगदी किंग मेकर्स याच्यामध्ये बघायचं झाले तर इतर जे 10 जागी आघाडीवरती आहेत, PDP 3 जागी आघाडीवरती आहे आणि ज्या वादग्रस्त 5 जागा आहेत उपराज्यपाल नियुक्त, भोईटे सर, ह्या सगळ्यावरनं आता अखेरच्या क्षणी बरंच कडबोळ होऊ शकतं किंवा कदाचित वादही होऊ शकतात, कोर्टापर्यंत केस जाऊ शकते. मात्र मगाशी प्रसन्न जोशी सुद्धा सांगत होते, आपले नॅशनल न्यूज एडिटर दिल्लीत ते या संपूर्ण घडामोडीवर दोन्ही राज्यांच्या निवडणुकांवर ते जवळून लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीत आहेत. तसंच शिवाजी काळे आपले दिल्लीचे प्रतिनिधी, मला वाटतं की आपलं एकमेव मराठी चॅनल असेल ज्यांच्या रिपोर्टर थेट मेहरोलीत आहे. मेहरोलीच्या मतमोजणी केंद्राजवळ आत्ता काही वेळापूर्वी त्यांनी सांगितलं ते काँग्रेसचा जल्लोष जिथं सुरू आहे तिथं शिवाजी काळे आपले पोहोचलेले आहेत. त्यामुळे ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये सुद्धा आपलं पुढारी न्यूज सतत पुढे आहे. त्यातून नम्रता, तुम्ही म्हणता तसंच आहे की सध्या तरी जरी आपण 90 आणि 5 जे अद्याप नियुक्त झालेले नाही, सभागृहाचं बळ सध्या तरी 90 वर असणार, मॅजिक फिगर 46 वर असणार. मात्र आपण अगदी आणि ही मॅजिक फिगर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काँग्रेस आणि NC ने गाठलेली आहे. 48 जागी त्यांचे उमेदवार आघाडीवर आपल्याला दिसत आहेत. सुरुवातच्या 1.5 तासामधले हे कल 48 जागी काँग्रेस आणि NC आघाडीवर दिसते आणि मॅजिक फिगर त्यांनी अगदी आत्ताच ओलांडलेली आहे. 30 जागी भाजप आघाडीवर आहे, 3 जागी PDP, तर इतर 10 जागी आघाडीवर आपल्याला दिसून येत आहेत. कांटे की टक्कर जम्मू काश्मीरमध्ये सुरू होते आणि क्षणाक्षणाला इथले कल बदलत आहेत.